आज दहिवडी एस.टी आगारामध्ये 5 नवीन बसेस आलेल्या आहेत आणि या बसेसचा शुभारंभ सोनियाताई जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते झालेला आहे। या शुभारंभाच्या निमित्तानं ताई मानदेश भूषणशी बोलत आहेत। नमस्कार। आज या दहिवडीच्या आगारामध्ये नवीन 5 बसेस आलेले आहेत आणि या बसेसच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही सगळेजण उपस्थित झालेलो आहोत। आम्हाला अतिशय आनंद आहे की आमच्या या ग्रामीण भागासाठी शासनानं 5 बस आता दिलेल्या आहेत। याच्याही आधी फेब्रुवारीमध्ये 10 बसेस आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्फत आम्ही 10 बसेस इथं मिळवल्या होत्या आणि त्यांचं या ग्रामीण भागामध्ये त्याचं खूप मोठं मोल आम्हाला या दहिवडीला मिळालेलं आहे। गेल्या 85 सालापासून आजपर्यंत बस आम्हाला दहिवडी आगाराला मिळाल्या नव्हत्या, पण आजच्या ह्या प्रसंगी या वर्षामध्ये 2 वेळा आम्हाला इतक्या बसेस उपलब्ध झाल्या। खरंच आपल्या या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून आमच्या ह्या आणि या तालुक्याचे आमदार असल्यामुळं, मानखटावचे आमदार असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या एस.टी आगाराला खूप सुंदर असं 5 बस आज आल्या, म्हणजे एकूण 15 बस आपल्याला मिळालेल्या आहेत। आणि या आमच्या दहिवडीच्या वैभवामध्ये अजून मोठी भर म्हणून आम्ही या एस.टी स्टँडचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असं सुशोभीकरण म्हणा किंवा छान असं मोठं एस.टी स्टँड करण्यासाठी आम्ही मागणी केली होती, तीही मंजूर होऊन आलेली आहे। आणि अशी ती मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या दहिवडीचं खूप छान पद्धतीनं असं चांगलं खूप चांगलं असं आमच्या व्यवस्था सगळी झालेली आहे। आणि याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाचं, महाराष्ट्र एस.टी महामंडळाचं अतिशय चांगल्या पद्धतीनं दिलं आणि याच्यासाठी खरं योगदान ह्या एस.टी महामंडळाचे ए.सी.एफ कदम साहेब यांच्या मार्फत ह्या आम्हाला सगळ्या एस.टी उपलब्ध झाल्यात। आणि याचे एस.टी महामंडळाचे मंत्री सरनाईक साहेब यांच्याकडं मागणी केल्याप्रमाणे त्यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगलं असं हे दहिवडीसाठी योगदान दिलेलं आहे। आणि सगळ्यांच्या प्रयत्नातनं, एस.टी महामंडळाच्या प्रयत्नातनं आम्हाला ह्या 5 बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आणि त्याचा आता आम्ही खूप चांगल्या प्रकारे नियोजन करून त्या एस.टी ग्रामीण भागातल्या विविध भागामध्ये अगदी खेडोपाडी यांचा खूप उपयोग होतो। आणि आता एस.टी महाराष्ट्र शासनानं महिलांसाठी अर्ध तिकीट केले आणि त्याच्यामुळं आता एस.टी महामंडळाचं जे उत्पन्न वाढते त्या उत्पन्नासाठी ह्या एस.टीचा खूप मोठा आम्हाला उपयोग होणार आहे। आणि आता अतिशय गर्दी असते आणि ह्या तालुक्याला आम्हाला खूप चांगली एक उपलब्धता निर्माण झाली आणि आता त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग करून घेणार आहे। आणि त्याच्यासाठी हे सगळं नियोजन आम्हाला खूप चांगलं आमच्या दहिवडीकरांच्या चरणी येऊन सामील झाले, त्याच्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक होतो आणि त्याचं आज नियोजन खूप चांगल्या पद्धतीनं झालं, उद्घाटन झालं। आम्ही सगळे खुश आहोत। भविष्यात काय नियोजन आहे का अजून महामंडळाला? अजून 5 बस मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। ऍक्च्युली 15 बस आलेल्या आहेत, 25 बसची मागणी होती आमची, कारण आमच्याकडे इथं बसनं प्रवास करणाऱ्या नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा ह्याच्यामध्ये सहभाग असतो आणि याचा फायदा एस.टी महामंडळाला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आणि आमच्या इकडचे सगळे खेडोपाडीचे लोक एस.टीनं प्रवास करण्यासाठी खूप उत्सुक असतात आणि त्याच्यासाठी याचा उपयोग आपण ह्या तालुक्याचा माध्यमातून करू असं आम्हाला वाटतं। म्हणून आता या 5 बस पुढच्या काही 2-3 महिन्यामध्ये त्याही देण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय, त्याही मिळवू आम्ही आणि त्याचाही फायदा आम्हाला होईल, चांगल्या प्रकारे होईल। आणि ते कदम साहेबांच्या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करतो। एस.टी बसचा शुभारंभ कार्यक्रमात आपण आलेलो आहोत। आपल्याला एस.टी बसचा शुभारंभ सोनियाताई जयकुमार गोरे यांच्या हस्ते होताना आपण दृश्य पाहतोय। 5 एस.टी गाड्यांचा यावेळेला शुभारंभ करण्यात आलेला आहे। नवीन या गाड्या दहिवडी आगाराला आलेल्या आहेत। यावेळी सोनियाताई जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या गाड्यांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। यावेळी बाळासाहेब सावंत, दहिवडी आगाराचे प्रमुख कुलदीप डुबल साहेब, त्याचबरोबर भूषण सूर्यवंशी, दादासाहेब भुजबळ, दादासाहेब खाडे, निलेश जगदाळे आपल्याला या दृश्यामध्ये पाहावयास मिळत आहेत। या कार्यक्रमाच्या
निमित्तानं ऐका ना सर, तुम्ही दोन मिनिट पाठीमागे या. सोनियाताई गोरे यांनीही मानदेश भूषणशी संवाद साधलेला आहे. नगरसेवक रुपेश मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून एका एस टीचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. बाळासाहेब सावंत यांच्यानंतर नगरसेवक रुपेश मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलेले आहे. आपण दृश्य पाहतोय ते भूषण सूर्यवंशी यांच्या हस्ते एका गाडीचा पूजन करण्यात आलेले आहे. आपण दृश्य पाहतोय ते नवीन आलेल्या गाडीचे पूजन सुरू आहे. आपण दृश्य पाहतोय ते 5 नवीन गाड्या आलेल्या आहेत आणि या नवीन गाड्या आल्यामुळे प्रवाशांना आता अधिक वेळेत गाड्या मिळणार आहेत. विशाल घोरपडे यांच्या हस्ते एसटी स्टँडला या. श्रीफळ वाढवताना आपण दृश्य पाहतोय. दहिवडी एस टी विभागातील सर्व कर्मचारी यावेळेला उपस्थित होते. त्याचबरोबर प्रवासी यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण दृश्य पाहतोय तो झाशी मुंबई या नवीन गाडीचा शुभारंभ यावेळेला करण्यात आलेला आहे. सोनियाताई यांच्या हस्ते या गाडीचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. उद्यापासून ही गाडी प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. आपण दृश्य पाहतोय ते सर्व एस टी कर्मचारी नवीन एस टी गाड्यांच्या समवेत आपल्याला दिसत आहेत. एक मिनिट कुलदीप डुबल साहेब यांच्या हस्ते सोनियाताई गोरे यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. बाळासाहेब सावंत यांचाही सत्कार भूषण सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. नगरसेवक रुपेश मोरे यांचा सत्कार हे कुलदीप डुबल साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. भूषण सूर्यवंशी यांचाही सत्कार दादासाहेब भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते कुलदीप डुबल साहेब हेही सत्कार करताना आपण दृश्य पाहतोय. या कार्यक्रमानंतर नगरसेवक रुपेश मोरे यांनी दहिवडी एस टी आगारामध्ये कोणकोणती नगरपालिकेच्या माध्यमातून आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली कामं झालेले आहेत ते सोनियाताई गोरे अर्थात वहिनी साहेबांना दाखवत आहेत. विकासाची कामं दहिवडी एस टी आगारामध्ये झालेले आपल्याला पाहावयास मिळत आहेत. रुपेश मोरे यांनी यावेळी सांगितले की भाऊंनी यावेळेला मार्गदर्शन केलेलं आहे. वहिनी साहेबांनी पहिल्यांदा दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे दत्ताचं आणि त्यानंतर दत्त मंदिर परिसराची विकास कामे आहेत त्या विकास कामाची पाहणी यावेळेला केलेली आहे. अजून काही नवीन एस टी दहिवडी आगाराला मिळणार आहेत हेही त्यांनी मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. खरं तर त्यांचं एक दहिवडी एस टी आगारामध्ये आल्यानंतर सोनियाताई गोरे अर्थात वहिनी साहेब नेहमी त्यांनी एक झाड लावलेलं आहे आणि त्या झाडाला नेहमीच ते भेट देत असतात, पाहत असतात. तेही दृश्य आपण पाहिलेलं आहे. वहिनी साहेबांच्या हस्ते पल्स पोलिओचा डोसचा शुभारंभ दहिवडी एस टी आगारामध्ये करण्यात आलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते पल्स पोलिओ डोसचा शुभारंभ यावेळेला सोनियाताई गोरे अर्थात वहिनी साहेबांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. दहिवडी एस टी आगारातील कर्मचारी प्रवासी यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर आरोग्य विभागाचे कर्मचारी यावेळेला उपस्थित होते. आपण दृश्य पाहतोय ते पल्स पोलिओ डोसचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. वहिनींच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आलेला आहे. आपण दृश्य पाहिलेलं आहे ते पल्स पोलिओ डोसचा शुभारंभ झालेला आहे.